हाय गाईज, आपण चाललेलो आहोत पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळशी तालुक्यामध्ये खारोडे गावामध्ये. खारोडे गावामध्ये एक खूप सुंदर असं मंदिर आहे म्हसोबा देवाचं. आपण तिथे चाललेलो आहोत. आम्ही काहीच प्लॅन केलं नव्हतं. तर घरातून जस्ट निघालो आणि वी डिसाइडेड की ओके लेट्स गो. ऑन द वे तुम्ही पाहू शकता भातशेती आहे. भर दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे. त्यामुळे काढणी आपल्या शेतकऱ्यांची थांबली आहे. सो जस्ट प्रेइंग टू गॉड की पावसाला थोडा वेळ बाबा शांत ठेवा, सो दॅट आपले शेतकरी जाऊन काढणी करू शकतील. ॲट द बॅकग्राऊंड यू माइट लिसन वन ब्युटिफुल सॉन्ग. इथे आपण ऑलमोस्ट आता देवळामध्ये पोहोचणारच आहोत. ऑन द वे आम्हाला खूप असा ब्युटिफुल व्ह्यू मिळाला. म्हणजे खूप भातशेती पाहायला मिळाली, डोंगर, फॉग खूप छान एक्सपिरियन्स होता. यू कॅन सी माझा भाऊ, मम्मी हे दोघे चालले आहेत. हे आहे देवळाचं एंट्रन्स. खूप छान, पीसफुल आणि खूप सायलेंट असं होतं. म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. सो आमचं दर्शनही खूप छान झालं. इथे पाहू शकता महादेव आणि पार्वती नंदीवरती विराजमान आहेत. आणि इथून आतमध्ये आपण देवळामध्ये चाललो आहोत. हा देवळाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतरचा व्ह्यू आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे देवाचं. तुम्ही दर्शन घेऊ शकता इन केस तुम्ही कधी गेला नसेल तर. सो खूप छान वाटतं तिथे गेल्याच्या नंतर. मस्ट व्हिजिट गाईज. खूप छान असं मंदिर आहे आणि खारोड्याचं म्हसोबा हे एक जागृत देवस्थान आहे. प्रदक्षिणा करताना एक दत्ताचं मंदिर होतं. त्याच्या आतमध्ये आम्हाला एक कॅट दिसली. अ, मांजर खूप छान होती. तिचे डोळे पण खूप क्यूट होते. बट वी वर क्युरियस की ती आतमध्ये कशी गेली. सो वी वर ट्रायिंग टू कॅप्चर हर अटेन्शन. यानंतर आम्ही खूप सारे फोटो कॅप्चर केले आणि परत घरी जायला निघालो. खूप भारी एक्सपिरियन्स होता आमचा. सो विल एंड दिस शॉर्ट व्हिडिओ हिअर. बाय फॉर नाऊ.